परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत. स्क्रीन सर्वांना चांगली दिसत असेल मला असं वाटतंय. स्क्रीन दिसते पूर्ण आणि स्क्रीन मध्ये क्लॅरिटी दिसते का? ओके. प्रयत्न केला जाईल स्क्रीन एकदम क्लिअर तुम्हाला दिसावी म्हणून, परंतु जर समजा क्लिअर स्क्रीन दिसत नसेल तर त्यावेळेस फक्त स्वतःचं नेटवर्क पाहून घ्या, म्हणजे क्लिअर दिसायला लागेल. तर मागील लेक्चर मध्ये आपण रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स, दॅट इज रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँजिओस्पर्म्स, फ्लॉवरिंग प्लांट्स, तर यामधलं मेल जो पार्ट असेल तो कंप्लीट मेल पार्ट आपण याआधी बघितलेला होता, ज्यामध्ये अँथर, त्याचं स्ट्रक्चर, त्यानंतर पुढे त्या स्ट्रक्चर व्यतिरिक्त आपण पुढे मायक्रोस्पोरोजेनेसिस, मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर, त्यानंतर परत मायक्रोस्पोर डेव्हलपमेंट, मायक्रोस्पोर नव्हे तर मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट ही प्रोसेस, हे सगळे मेलचे पार्ट जे आहेत ते आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेले आहे. आता आपण जात आहोत नेक्स्ट पार्ट कडे, जो फिमेल पार्ट फ्लॉवरिंग प्लांट मध्ये असतो, विच आर युजफुल फॉर the reproduction or the sexual reproduction. आपण त्या पार्ट कडे जाणार आहोत. मग फिमेल पार्ट मध्ये काय काय येतं आपण सुरुवातीला त्याची लिस्ट तुमच्या समोर ठेवेल. एकतर सर्वात आधी मी या ठिकाणी नाव घेतोय पिस्टिल. ठीक आहे, आधी आपण या पिस्टिलला एक नाव दिलेलं आहे. कोण सांगेल? अक्षदा, व्हॉट इज द अनदर नेम ऑफ पिस्टिल? अक्षदाला अनम्यूट होता येत नाही. मोहडकर, काय पिस्टिलला दुसरं नाव काय आहे? गायनोशियम. आणि आणखीन एक नाव दिलेलं आहे मी, सिंग्युलर पार्ट असेल गायनोशियम मधला. कार्पेल. व्हेरी गुड. कार्पेल किंवा गायनोशियम अशी नावं आपण पिस्टिलला देतो. मग आता इथे घेत असताना मी फक्त पिस्टिल हे नाव घेतलेलं आहे. पिस्टिल मध्ये पुढे गेल्यानंतर महत्वाचा पार्ट आपल्याला फिमेल रिप्रोडक्शन मध्ये जे बघायचं आहे, दॅट इज अँड दी ओव्हूल. हा महत्वाचा पार्ट असेल. म्हणजे मेल मध्ये ज्या पद्धतीने मायक्रोस्पोरेंजियम होतं, ज्याला आपण पोलन सॅक म्हणत होतो, सिमिलरली फिमेल मध्ये सुद्धा फिमेलचे गॅमेट स्टोअर करण्यासाठी आणि फर्टिलायझेशन साठी जो एरिया असेल, तर दॅट एरिया इट इज कॉल्ड ॲज ओव्हल, ज्याचं अनदर नेम आहे किंवा आणखीन एक दुसरं नाव त्याचं आहे. दॅट नेम इज कॉल्ड ॲज मेगास्पोरेंजियम. ओव्हलला दुसरं नाव काय असेल? मेगास्पोरेंजियम. ज्याच्या आतमध्ये ओवा प्रेझेंट असतील, एक्सेल असतील, म्हणजे कंप्लीट एम्ब्रियो सॅक असेल, ज्यामध्ये व्हेरियस पार्ट्स आहेत. ते आपण नंतर सेपरेटली पाहणारच आहोत त्याच्या स्ट्रक्चर मध्ये. पुढे जाऊन वी हॅव टू स्टडी मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस दॅट इज फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. हेही ओव्हल मध्ये होतं, ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि शेवटी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. बरं, जिथपर्यंत मी लिहितो ते दिसतंय? कोकणे सायली पण आहे इथे. हा, जिथपर्यंत लिहितो ते दिसतंय का? चला, दिसतंय. पूर्ण दिसतंय?
ओके, ठीक आहे. हे सगळे पार्ट आपल्याला यामध्ये बघायचं आहे आणि हे आजच्या लेक्चरचे सगळे पार्ट आहेत. आपण सुरुवात करूया क्रिस्टल पासून. Pistil, which is also called as gynoecium. Okay, which is also called as, that is a singular form of gynoecium, that is we called carpet. Okay, there are three parts of carpet. मी complete structure घेणार नाही, ते तुम्हाला माहित आहे का घेणार नाही. मला फक्त त्या स्ट्रक्चरची नावं हवी. दिघे, भाग्यश्री दिघे पण इथे आहे. मला कार्पेटचे तीनही पार्टची नावं सांग पटकन. मला असं वाटतं काही विद्यार्थ्यांना अनम्यूट होता येत नाहीये. पुढच्या लेक्चरचे शिकून घ्या, आपल्या मित्रांना फोन करून विचारून घ्या. ठीक आहे. साक्षी पवार आहे इथे. येस सर. हा, तीन पार्ट सांग मला त्याचे. सिग्मा, स्टाईल, ओव्हरी. सिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी सगळ्यांना आठवत असेल. बऱ्याच जणांनी मेसेजेस पण पाठवलेले आहेत, त्यामध्ये सगळं दिसतंय. ज्यामध्ये मोहडकर आहे, त्यानंतर पाटील आहे, बिरे आहे, भरपूर विद्यार्थी आहेत. सगळ्यांची नाव वाचत नसतो तर वेळ भरपूर दिसेल. तर म्हणजे व्हेरी गुड, सगळ्यांना ते आठवते हे महत्वाचं आहे. तर स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे तीन पार्ट यामध्ये आहेत. ठीक आहे. आता यापैकी स्टिग्मा जो आहे तो रिसेप्टिव्ह असतो. आठवत असेल तुम्हाला, रिसेप्टिव्ह म्हणजे काय? आफ्टर पॉलिनेशन पोलन ग्रेन आर डस्टेड, तुम्ही डस्टेड म्हणा किंवा कोणत्याही वेनं आलेलं असेल तर त्या स्टिग्मावरती येतो. स्टिग्मा त्याला रिसीव्ह करतो, म्हणून त्याला आपण रिसेप्टिव्ह पार्ट ऑफ दी फिमेल गॅमेट, सॉरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये आपण बघतो. त्यानंतर पुढे मध्ये एक स्टाईल आहे, ट्यूब लाईक स्ट्रक्चर. ओके, आणि ही स्टाईल कशासाठी आहे? विच कॅरीज दी पोलन ट्यूब फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन. शेवटचा पार्ट आहे ओव्हरी, ज्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हटलं जातं. ओके, आता हे जे ओव्हरी आहे, ओव्हरीच्या आतमध्ये चेंबर असतात. Inside ovary there is presence of the chamber. What is the another name of that chamber? चला, कोण सांगतं? मेसेजही करू शकता आणि अनम्यूट होऊन बोलू शकता. रौंदाळे, प्रसाद बिरेचं म्हणणं आहे एम्ब्रियो सॅक. अच्छा, आणखीन? आणि आपण ओव्हरी मध्ये आहोत ना, नॉट इन ओव्ह्यूल. बिरे, जाधवचं म्हणणं आहे ओव्ह्यूल. पण आपण ओव्हरीच्या आतमध्ये आहोत. ठीक आहे, ओव्हरीच्या आतमध्ये महत्वाचा पार्ट ओव्हल आहे, पण मी चेंबर म्हटलंय, म्हणजे एक प्रकारे स्पेस म्हणता येईल त्याला. निर्मलचं म्हणणं मेगास्पोर, मेगास्पोरेंजियम. पाटील शंतनूचं म्हणणं आहे लॉक्यूल. मी प्रश्न कोणाला विचारलेला होता? हा रौंदाळे समाधानला प्रश्न विचारलेला होता, त्याचं काही उत्तर मला अजून काय आलेलं नाही. ठीक आहे, चला. तर द चेंबर इज कॉल्ड ॲज लॉक्यूल. क्लिअर? हे तुम्ही आठवण ध्यानात ठेवा. आपण त्याच्या बेसिसवरती मोनोलॉक्युलर आणि युनिलॉक्युलर, मल्टीलॅक्युलर, लॉक्युलर, बायलॉक्युलर, ट्रायलॉक्युलर हे वर्ड आपण बघितलेले आहेत. की एका ओव्हरी मध्ये सिंगल चेंबर असेल तर युनिलॉक्युलर म्हणतो, एकापेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त असेल तर मल्टीलॉक्युलर म्हणतो. सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला माहित आहेत. इथे नीट लेवलला याची प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला याचे एक्झाम्पल्स माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सगळं रिकॉल करून घ्यायचं आहे जे आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये बघितलेलं होतं. म्हणजे ओव्हरी पर्यंत तुम्हाला समजले. आता ओव्हल मधलं सर्वात महत्वाचं पार्ट ज्याला आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणतो, दॅट इज सॉरी ओव्हरी मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट वी कॉल्ड इट फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मग इन पिस्टिल the ovary, that is female reproductive organ, and inside that there is presence of the most important structure which is responsible for formation of the female gamete, that is we called ovule. आपण त्याला काय म्हणतो? ओव्हल. ओव्हलचं दुसरं नाव मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं. काय होतं ते नाव? That is called as megasporangium. Very good. ठीक आहे, आता हे ओव्हलच्या आतमध्ये असतं.
Now ovule connected with ovary with the help of कशानं? बिरे? Yes, sir. हा, ओव्हल जो आहे तो ओव्हरी बरोबर कनेक्टेड आहे, बरोबर? ओव्हल हा ओव्हरी बरोबर कनेक्टेड आहे इनसाइड लॉकेट, इनसाइड चेंबर. तर ज्याच्या सहाय्याने, ज्या टिश्यूच्या सहाय्याने किंवा ज्या स्ट्रक्चरच्या सहाय्याने कनेक्ट आहे त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात रे? Sir, idea नाही. आयडिया नाही. व्हेरी गुड. म्हणजे मॉर्फोलॉजी अजून परफेक्ट करावं लागेल, बरोबर आहे? हा, काही लोकांची उत्तर येत आहेत. देवेंद्र जाधवचं उत्तर आलेलं आहे, शर्माळेचं उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड. प्लासेंटा. काय आहे ते? हा, इट इज कॉल्ड ॲज प्लासेंटा. ठीक आहे. आता हा जो प्लासेंटा आहे तो ओव्हलला ओव्हरीशी कनेक्ट करतो. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. मग आता हा जो प्लासेंटा आहे जो ओव्हलला ओव्हरीशी कनेक्ट करतो त्याच्याशी कनेक्शन एक महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. म्हणूनच आपल्याला ओव्हलच्या स्ट्रक्चरकडे जायचं आहे. पिस्टल तुम्हाला क्लिअर झालेलं आहे, ऑलरेडी आपलं झालेलं होतं, फक्त रिकॉल करून घेतलं. आता आपण ओव्हलकडे आलेलो आहोत. आपल्याला या ठिकाणी ओव्हलचं काय करायचं आहे? वी हॅव टू सी इट्स वर्टिकल सेक्शन. ओव्हलचं आपण काय करायचं? व्हर्टिकल सेक्शन, दॅट इज व्हीएस. ओव्हलचं व्हर्टिकल सेक्शनच पाहावं लागेल, त्याच्याशिवाय इंटरनल पार्ट आपल्याला स्टडी करता येणार नाही. व्हीएस पाहता येत नाही. व्हीएस जर पाहिलं तर हाफ पार्ट दिसेल, हाफ पार्ट दिसणार नाही. मग आता आपण ओव्हलचं जर व्हीएस घेतलं, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द टेस्टिंग ऑर द ॲनिमेशन. सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. मग हा जो ओव्हल आहे त्याचं स्ट्रक्चर ऍक्च्युअली कसं असतं? नॉर्मली ओव्हल इन ऑल अँजिओस्पर्म, normally oval in all angiosperm it is inverted type. आता inverted काय असतं हे पहा, मी तुम्हाला हाताचं स्ट्रक्चर दाखवतो, हात दाखवतो नाही सगळं. हे असं जे दिसतंय तुम्हाला आहे असं, तर हा मेन ओव्हलची बॉडी आणि हा खाली जो आहे तो स्टॉक आहे असं समजा. तर हे मी त्याचं ठेवलेलं आहे, हे सरळ झाले, हे सरळ आहे. ठीक आहे. तर काही प्लांट मध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. याला आपण एक स्पेसिफिक नाव देतो. हा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चर इन्व्हर्ट झाला म्हणजे या पद्धतीने मी तुमच्यासमोर ठेवले, हा या पद्धतीने इन्व्हर्ट झालेला आहे. हातावरती जाऊन काहीही रिसर्च करू नका. ठीक आहे, याला फक्त स्ट्रक्चरली समजून घ्या. मग हा जो पार्ट आहे ओव्हलचा बॉडी पार्ट हा काय झाला? इन्व्हर्ट झाला. ठीक आहे. आणि जो त्याचा हा पार्ट आहे त्याचा स्टॉक हा आणि बॉडी हे दोन्हीही पॅरलल झाले. दिस इज कॉल्ड ॲज इन्व्हर्टेड पार्ट. ही इन्व्हर्टेडला बायोलॉजिकल नेम किंवा बॉटॅनिकल नेम ॲनाट्रॉपस आहे. म्हणून मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट having anatropous type of ovule. कोणतं ओव्हल असेल? मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये anatropous टाइप ऑफ ओव्हल असेल. त्यांना ठेवा. आता या व्यतिरिक्त भरपूर प्रकार आहेत. म्हणजे अँफिट्रॉपस असेल, या पद्धतीने 90 डिग्री अँगल मध्ये झालेला असेल. त्यानंतर त्या व्यतिरिक्त सर्सिनोट्रॉपस असेल, तो पूर्णपणे एन सर्कल झालेला असेल तर आपण सर्सिनोट्रॉपस सगळे स्ट्रक्चर मी तुम्हाला सेपरेटली शिकवणार आहे. आजच्या पार्ट मध्ये एवढं झालं की नंतर मी तुम्हाला ओव्हलचे टाइप शिकवणार आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत म्हणून आपण ते घेणं आहे. ठीक आहे. तर आता इथे समजून घ्या अनाट्रॉपस टाइप ऑफ ओव्हल. म्हणजे ऍक्च्युअल ओव्हल जो आहे तो असा असतो. हा जो आहे हा स्टॉक ऑफ ओव्हल आहे. दिस इज अन स्टॉक. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो वरतीला पार्ट आहे यामध्ये त्या ओव्हलला इंटिग्युमेंट्स असतात. या पद्धतीने हे दोन इंटिग्युमेंट आहेत. या व्यतिरिक्त काही विद्यार्थी लेट जॉईंट होत आहेत. स्क्रीन दिसते ना पूर्ण क्लिअर? देवेंद्र स्क्रीन दिसते? ओके. तर हे जे दोन पार्ट मी तुम्हाला इथे काढून दिले, हे दोन्ही इंटिग्युमेंट्स आहेत. त्यानंतर इनसाइड देयर इज प्रेझेन्स ऑफ न्यूसेलस. हा पूर्ण पार्ट न्यूसेलसचा आहे. आणि या व्यतिरिक्त देयर इज प्रेझेन्स ऑफ द एम्ब्रियो सॅक. विरेनं एम्ब्रियो सॅक हे नाव घेतलं होतं. हे एम्ब्रियो सॅक ओव्हलच्या आतमध्ये असतं. ठीक आहे. ओव्हरीच्या आतमध्ये असतो, पण ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हल आहे, ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक प्रेझेंट आहे. आणि हा पूर्ण एरिया हा न्यूसेलसचा असेल. ठीक आहे. मी तुमच्या समोर जो
ओव्हल काढलेला आहे तो नॉर्मली या पद्धतीने असतो, पण सगळ्या प्रकारचे म्हणजे मोस्ट टाईप ऑफ अँजिओस्पर्म हा इन्व्हर्ट झालाय. मोस्ट ऑफ अँजिओस्पर्म मध्ये कसं झाला, हा इन्व्हर्ट झाला. इन्व्हर्ट कसा, म्हणजे मी तुम्हाला बाहेर चित्र दाखवतो. या पद्धतीने स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला क्लिअर होत असेल. अच्छा, खालचा पार्ट दिसतोय का, हा क्युरिकल पूर्ण दिसतोय. लवकर बोलत जा रे. क्युरिकल पूर्ण दिसतोय खालपर्यंत. ओके, ठीक आहे, दिसतोय. मग आता मी पहा, तुमच्या समोर हा एक नॉर्मल ओव्हल ठेवला होता इथे, आणि इकडे मी त्याला काय केलं, इन्व्हर्ट केलं, म्हणजे अनाट्रॉपस टाईप. ते अनाट्रॉपस झाला तेव्हा प्रश्नामध्ये विचारलं जातं. मग अनाट्रॉपस टाईप मध्ये ओव्हल काय झाला, इन्व्हर्ट झाला. आता इन्व्हर्ट मध्ये काय झालं, तर इथे हे त्याचे आता इंटिग्युमेंट्स, there are two integuments present in the ovule. ओव्हलच्या आतमध्ये दोन इंटिग्युमेंट प्रेझेंट असतात. ठीक आहे, म्हणजे एक आणि दोन असे दिसतात इंटिग्युमेंट्स. त्यानंतर याच्या आतमध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ द न्यूसेलर, जो पॅरेंकायमेटस टिश्यू पासून पण न्यूट्रिटिव्ह असा टिश्यू असेल, तो पार्ट पूर्ण तयार झाला. ठीक आहे, काय काय असतं ओव्हल मध्ये. व्हेरी गुड. परंतु दोन मेजर पार्ट आपल्याला घेणं आहे. दोन मेजर पार्ट in structure. There are two major parts. One is body of oval and second one is that is stalk of oval. असे दोन पार्ट आहेत. ठीक आहे, आता हा जो पार्ट मी तुमच्या समोर दाखवलेला आहे, दिस पार्ट इज अँड बॉडी. हा पार्ट काय असेल, बॉडी. आणि हा खालचा जो पार्ट आहे, हा जो त्याचा स्टॉक आहे, दिस पार्ट इज अन स्टॉक. The stalk of oval is also called as, that's दूसरा नाम, that is funicle. The stalk of oval is also called as funicle. Okay, हा एवढा पार्ट. फ्युनिकल कमी प्रमाणामध्ये म्हणून आधी फ्युनिकल घेतोय, but inside funicle एम्ब्रियोनल डेव्हलपमेंटच्या वेळेचा जो पार्ट होता, म्हणजे सीड मध्ये प्रेझेंट असलेला पार्ट असेल, तर तो पार्ट तो यामध्ये असतो प्रेझेंट, as it is for the purpose to provide the various material. नंतर जेव्हा ओव्हल कम्प्लिटली डेव्हलप होतो, तर त्यावेळेस हा पार्ट कोणत्याही प्रकारचं काम करत नाही. ठीक आहे, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज राफे. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज राफे. मग फ्युनिकल बरोबर काय असतं इथे, देयर इज प्रेझेन्स ऑफ राफे. ठीक आहे, आता तुम्ही बॉडीकडे या. द बॉडी ऑफ ओव्हल हॅव्हिंग व्हेरियस पार्ट्स. ओव्हलच्या बॉडीमध्ये काही महत्त्वाचे पार्ट्स आहेत, ते कोणकोणते. मग मी तुम्हाला दाखवलेलं सर्वात आधी, it consists, body consists, one is integument, one is integument. Integument हे काय असेल, एक कव्हरिंग आहे. बॉडीचे काय असेल ते इंटिग्युमेंट कव्हरिंग आहे. पण ऍक्च्युअली पुढे फ्रूट फॉर्मेशनचे ते इंटिग्युमेंट खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पण सध्याला जर ओव्हलच्या बॉडीला हे इंटिग्युमेंट असेल, तर इट इज अँड कव्हरिंग. ते कसे आहे, कव्हरिंग. सेकंड थिंग, ओव्हल नॉर्मली सगळ्या प्रकारच्या अँजिओस्पर्म मध्ये बाय टेक्निक असतो. समजते काय बोलतो मी, बाय टेक्निक. आता बाय टेक्निक हा वर्ड, बाय टेक्निक असा असतो. टेक्निक म्हणजे इंटिग्युमेंट. टेक्निक म्हणजे काय, इंटिग्युमेंट. बाय म्हणजे दोन. मी तुम्हाला ऑलरेडी दोन इंटिग्युमेंट दाखवलेले आहेत पहा. मग हा एक इंटिग्युमेंट आणि हा एक इंटिग्युमेंट. These are two integuments. आता यापैकी तुम्ही समजून घ्या, one is outer and another one is inner. असे दोन इंटिग्युमेंट झाले. आउटर अँड इनर असे दोन इंटिग्युमेंट या ठिकाणी झाले. मग बाय टेक्निक म्हणजेच काय, देयर आर टू इंटिग्युमेंट्स आर प्रेझेंट. दोन इंटिग्युमेंट प्रेझेंट आहेत. प्रत्येकाचं महत्त्वाचं फंक्शनिंग आहे. प्रत्येकाचं महत्त्वाचं फंक्शनिंग आहे. आता तो फंक्शनिंग महत्त्वाचं कसं, त्याचं कारण याच्यातला पहिला जो पार्ट आहे हा इंटिग्युमेंट. आउटर ज्या वेळेस फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस होतात,
तर at that time, during that time, the outer integument will convert to the testa of seed. ध्यानात राखील कुठेतरी लिहून ठेवा. आउटर इंटिग्युमेंटचं काय महत्त्वाचं काम आहे म्हणजे बायोटेक्निकमध्ये एक आउटर इंटिग्युमेंट तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा असतं. आउटर इंटिग्युमेंट काय करतं? आउटर इंटिग्युमेंट फॉर्म द टेस्टा ऑफ सीड. इज इट क्लिअर? आता हे टेस्टा ऑफ सीड कधी आहे? आफ्टर फर्टिलायझेशन. आफ्टर फर्टिलायझेशन इट विल बी कन्वर्ट टू द टेस्टा. ठीक आहे. त्याच्यानंतर इनर इंटिग्युमेंटची वेळ आली आता. इनर इंटिग्युमेंट जो आहे तुम्ही ते बघू शकता. हा इनर इंटिग्युमेंट, हा इनर पार्ट. तर इनर इंटिग्युमेंटचं काम काय असेल? मग सीडचं इनसाइड लेअर कोणतं? कोण सांगेल? हा व्हेरी गुड. इनसाइड लेअर जो आहे त्याचा हा टेगमन आहे. मग जो आतला लेअर म्हणजे सेकंड इंटिग्युमेंट जो इनसाइड असेल इट विल बी आफ्टर फर्टिलायझेशन कन्वर्ट्स टू द टेगमन ऑफ द सीड. ते काय होतं? सीडच्या टेगमन मध्ये कन्वर्ट होतो. इट मीन्स दॅट आज तुम्हाला क्लिअर झालं असेल की ओव्हलचा हा महत्त्वाचा फंक्शन आहे. आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हल विल बी कन्वर्ट टू द सीड. आपल्याला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये पाहायचं आहे ते तुम्हाला क्लिअर करते. हे झालं इंटिग्युमेंटचं काम. इंटिग्युमेंटच्या आतमध्ये inside integument there is presence of the another part. Sorry, the another part is present that is called as nucellus. त्याला तेव्हा not the nucleus. बरेच जण कन्फ्युजन करतात आणि कन्फ्युजन मुळे होतं काय की पुढे जाऊन तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर क्लिअर होत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही बोर्डामध्ये सुद्धा लिहिता तर त्यावेळेस त्याला न्यूसेलस न लिहिता न्यूक्लियस न लिहिता तुम्ही काय करता? न्यूसेलस न लिहिता न्यूक्लियस लिहित बसता. बोथ आर डिफरंट. तुम्ही पण वेगवेगळे आहेत. इट इज ऍक्च्युअली ती काय आहे? इट इज ऍक्च्युअली न्यूसेलस. ओके. न्यूसेलस हा कम्प्लिटली पॅरेन्कायमेटस टिश्यू पासून तयार झाला आहे. मग मी इथे दाखवतो तुम्हाला. Nucellus is formed by parenchymatous tissues. हे parenchymatous tissues लिव्हिंग टिश्यूज असतात आणि हेच parenchymatous tissues पुढे ओवा फॉर्मेशन साठी मदत करतात किंवा एम्ब्रियोसॅक फॉर्मेशन साठी मदत करतात. परंतु ओव्हलचं स्ट्रक्चर पाहतोय आपण त्याच्यामुळे एम्ब्रियोसॅक इथेच आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी parenchymatous टिश्यू पासून तयार झालाय. That is called as nucellus. आता हा न्यूसेलस जो आहे इट इज न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. कसा आहे हा? न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. कसं न्यूट्रिटिव्ह? जोपर्यंत एम्ब्रियोसॅक फॉर्म होत नाही तोपर्यंत म्हणजे अप टू द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोसॅक न्यूसेलस काय करतं? नरिशमेंट मटेरियल प्रोव्हाइड करतं. कोणाला? ह्या एम्ब्रियोसॅक फॉर्मेशनला. म्हणजे हे जे parenchymatous टिश्यू आहे त्यातला एक सेल हा मेगास्पोर मदर सेल मध्ये कन्वर्ट होतो. मेगास्पोर मदर सेल काय होतो? मेगास्पोर फॉर्म करतात. त्यातला एक मेगास्पोर हा डेव्हलप होतो इन द एम्ब्रियोसॅक. त्या सगळ्या प्रोसेस मध्ये लागणारं जे नरिशमेंट मटेरियल तो कोण प्रोव्हाइड करेल? हा न्यूसेलस प्रोव्हाइड करेल. इज इट क्लिअर? या व्यतिरिक्त इनसाइड बॉडी देयर इज प्रेझेन्स ऑफ अनदर स्ट्रक्चर विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रक्चर फॉर द रिप्रोडक्शन. जो रिप्रोडक्शन साठी खूप महत्त्वाचं स्ट्रक्चर असेल. We called it the embryo sac. त्याच्या आतमध्ये काय असते? embryo sac. Embryo sac is produced by 7-celled 8-nucleated structure. लिहून ठेवा. Embryo sac is a 7-celled 8-nucleated structure. इथे हा third part embryo sac and it is a 7-celled 8-nucleated structure. ओके. तुम्ही याला 8-nucleated 7-celled पण म्हणू शकता किंवा 7-celled 8-nucleated पण म्हणू शकता. पण मोस्टली इट इज कॉल्ड एज अ 7-celled 8-nucleated structure. दोन्ही बरोबर आहे. मग आता हा एम्ब्रियोसॅक 7-celled आणि 8-nucleated कसा? हा एक सेल तुम्हाला समोर दिसतोय. या एका सेल मध्ये बरोबर मध्यभागी देयर इज प्रेझेन्स ऑफ सेकंडरी न्यूक्लियर. ओके. हा न्यूक्लियस झाला. जे दोन न्यूक्लियस फ्यूज होऊन तयार झाला. दोन न्यूक्लियस आहे. त्यानंतर वरतीला पार्ट जो आहे म्हणजे टुवर्ड्स अप्पर पोझिशन या ओव्हलची ऍक्च्युअल ही अप्पर पोझिशन मध्ये
कशावरून मी तुम्हाला इथे स्ट्रक्चर काढून दिले. हा जो पार्ट आहे तो तुम्हाला किती दिसतोय, ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा लोअर पोझिशनचा आहे आणि हा पार्ट अप्पर म्हणजे हा अप्पर पोझिशनचा पार्ट आहे. मी अनाट्रॉपसने तुम्हाला अप्पर पोझिशन सांगतोय, ठीक आहे. मग इथं वरतीला जो पार्ट दिसतो तुम्हाला, तर त्या साइडला देयर इज प्रेझेन्स ऑफ अँटीपोडाल सेल्स. ग्रुप ऑफ 3 सेल्स कॉल्ड एज अँटीपोडाल. आणि खालच्या पोझिशनला म्हणजे तिथं हा ओपन पार्ट दिसतोय, तर दॅट इज देयर इज प्रेझेन्स ऑफ एक ॲपरेटस हा सुद्धा 3 सेल पासून तयार झालाय. यामध्ये एक महत्त्वाचं जो फर्टिलायझर मध्ये काम येणारा सेल आहे, दॅट इज वी कॉल्ड एग सेल. आपण त्याला काय म्हणतो, एग सेल. तो हा मोठा सेल आहे. याच्यात 2 छोटे सेल्स आहेत, ते सिनर्जिस्ट असतात. तर हे झालं एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर मी तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट झाल्यानंतर पूर्ण सांगेन, पण हा आहे एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅकचं काम काय आहे? Embryo sac having important function in the double fertilization. Double fertilization as well as पुढे जाऊन embryogenesis मध्ये त्याचं महत्त्वाचं काम किंवा महत्त्वाचं फंक्शनिंग आहे. क्लिअर? इथपर्यंत समजतं तुम्हाला सगळ्यांना? इथे स्ट्रक्चर ऑफ ओव्हल आपण पूर्ण केलेला आहे. इथे आपण ओव्हलचं स्ट्रक्चर हा पूर्ण केला आहे, ठीक आहे. आता या व्यतिरिक्त 3 थिंग मला सांगायचे राहिलेले आहेत. मी आतापर्यंत अप्पर लोअर असं म्हणत होतो, हा अप्पर पार्ट हा लोअर पार्ट असं बोलत होतो ना. आता आपण त्याला स्पेशल नाव देऊ. मग हा जो पार्ट जिथून तुमचा हा स्टॉक सुरू होतो, हा पार्ट जिथून तुमचा स्टॉक सुरू होतो, हा पूर्ण पार्ट क्लिअर, हा पूर्ण पार्ट वाय शेप पार्ट, ठीक आहे. तर इथला हा जो वाय शेप्ड पार्ट आहे, तर त्याच्यावरती हा कंप्लीट यू शेप स्ट्रक्चर म्हणजे हा पार्ट, दिस इज कॉल्ड ॲज चलाझल एंड. याला काय म्हणतात? called as chalazal end. याला मी म्हणेल चलाझल एंड. ओके, म्हणजे हा इकडचा पार्ट, हा खालचा पार्ट जिथे तुम्हाला इथे शॉर्ट ओपनिंग दिसते, 2 इंटिग्युमेंट हे मध्ये इंटरप्ट झालेले आहेत. हा पार्ट, द इंटरप्टेड पार्ट इन बिटवीन 2 इंटिग्युमेंट्स, 2 इंटिग्युमेंट मधलं इंटरप्टेड पार्ट, that is we called micropylar end. Called as micropyle or the micropylar end. The end is called as the micropyle, and actually the structure is called as the micropyle. It is the structure is called as the chalaza. The end is called as the chalazal end. Clear? हा प्रॉब्लेम क्लिअर झाला. 2 गोष्टी मी सांगितलं तुम्हाला एक्स्ट्रा. आणखीन एक थिंग, मग इथं there are 2 ends. मग यामध्ये one is chalaza produce chalazal end. Okay. Second one is micropyle produces micropylar end. या व्यतिरिक्त हा स्टॉक ओव्हलला कनेक्ट झालाय. हा जो स्टॉक आहे इथे ओव्हलला कनेक्ट झालाय, म्हणजे हा इथे कनेक्शन म्हणावं लागेल. मग हा जो पार्ट असेल, हा पार्ट ऍक्च्युअली, आणि इथे हा कनेक्ट झालेला पार्ट, दिस इज कॉल्ड ॲज हिलस ऑर हिलम. हायलम हा पार्ट, ठीक आहे. जो काय करतो, ओव्हलला स्टॉक बरोबर, सॉरी, बॉडीला स्टॉक बरोबर कनेक्ट करण्याचं काम करतो, किंवा बॉडी कनेक्ट विथ दी फिनिकल with the help of hilum. Hilum, it is connection between body and funicle. It is a connection between body and funicle. ओके, दिसत नसेल तर लिहून घ्या वाटलं तर हा पार्ट. मला वाटतं दिसत नसेल तुम्हाला हा पार्ट, बॉडी अँड फ्युनिकल, तुम्ही लिहून घ्या. So this is all about the structure of ovule. ओके, याला आपण काय म्हणतो, स्ट्रक्चर ऑफ ओव्हल असं म्हणतो. ओव्हलचं स्ट्रक्चर सगळ्यांना कळलं? चला बोला. ओके, व्हेरी गुड. ओव्हलचं स्ट्रक्चर सगळ्यांना कळलं असेल. टाइप ऑफ ओव्हल्स आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये पाहायचं आहे. ओव्हल म्हणजे हा फिमेल पार्ट पूर्ण झाल्यानंतर, ठीक आहे. तसं मी तुम्हाला इंट्रोडक्टरी ओव्हलचे टाइप सांगितलेले आहेत. नाउ ओव्हल मध्ये आपण गेलेलो आहोत आता, तर आपण पुढे जाऊया आता मायक्रोस्पोरोजेनेसिस कडे. ओव्हल इज कॉल्ड ॲज, ध्यानात ठेवा आता ओव्हलचे एक स्टेटमेंट मी तुमच्याकडे लिहून ठेवा. ओव्हल इज an
integumented and integumented megasporangium. Oval काय आहे? It is an integumented megasporangium. It is a megasporangium means that it involved in the formation of megaspore. आणि आपण पुढे जाऊया नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी पाहूया. That is megasporogenesis. मेगास्पोरोजेनेसिस. ठीक आहे. आता मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय प्रकार आहे? मायक्रोस्पोरोजेनेसिस सारखंच. म्हणजे इथे काय होईल? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट, फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट तयार करण्याची प्रोसेस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो गॅमेटोजेनेसिस ऑफ द फिमेल. Here there is an formation of megaspores. आता तुम्हाला माहित आहे कसं होणार आहे, तुम्हाला आधी सांगितलं. मग आता स्पोरोजेनस टिश्यू मी मायक्रोस्पोरेंजियमच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला, किंवा मायक्रोस्पोर फॉर्मेशनच्या वेळेस सांगितलं होतं, बरोबर ना? आन्सरचे दोन टिश्यू आहेत, पॅरायटल आणि स्पोरोजेनस. स्पोरोजेनस मध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस प्रोसेस होते. नेटवर्क मुळे काही मुलं जात आहेत येत आहेत. नंतर तुम्हाला परत ऑफलाईन व्हिडिओ अवेलेबल होऊन जाईल, अपलोड करेल मी तुम्हाला. ठीक आहे. तर मायक्रोस्पोर जे आहे इथे, हा मायक्रोस्पोर या ठिकाणी फॉर्म होतो. प्रेझेंटिंग करू नका, माझी स्क्रीन डायल होते, रेकॉर्ड होणार नाही. मायक्रो फॉर्मेशन ऑफ द मेगास्पोर हे इथं या ठिकाणी होतं. ठीक आहे. कुठे होतो रे मी? मग मेगास्पोर मायक्रोस्पोरोजेनेसिस ज्या पद्धतीने होतं, सिमिलरली इथं मेगास्पोरोजेनेसिस होतं. मी तिथे सांगत होतो तुम्हाला स्पोरोजेनस टिश्यू इंट्रोड्यूस केलं होतं. असंच काहीसं स्पोरोजेनस टिश्यू इथे पण असतं. आता हे स्पोरोजेनस टिश्यू तिकडे मायटोसिसद्वारे काय होईल? मेगास्पोर मदर सेल फॉर्म करेल. पण ते जे स्पोरोजेनस टिश्यू आहे ते कुठून आले बघा? फ्रॉम न्यूसेलस. ते कुठून येतील? फ्रॉम न्यूसेलस. आता मी या ठिकाणी एक कन्सेप्ट तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. तुम्हाला पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये पॉली एम्ब्रियोनी हा कन्सेप्ट स्टडी करायचा आहे. म्हणजे प्लांट जे आहेत हे एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार करतात. त्यापैकी एक एम्ब्रियो हा फर्टिलाइज्ड असेल, पण बाकी अदर एम्ब्रियो ही विदाउट फर्टिलायझेशन फॉर्म झाले असेल, त्याला आपण पार्थेनोजेनेसिस म्हणतो. मग याच्यामध्ये हे का पॉसिबल आहे? इट इज पॉसिबल बिकॉज, याच्या मागचं महत्त्वाचं कारण, पॉसिबल असण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? तर न्यूसेलस जो आहे, न्यूसेलस त्याच्यातले प्रत्येक सेल ही ती कॅपॅसिटी कन्सिस्ट करतात की बाय पार्थेनोजेनेसिस कॅन कन्वर्ट इनटू द सीड, बट नॉट इन ऑल प्लांट. लाईक सिट्रस. सिट्रस तुम्हाला माहित आहे, ऑरेंज तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं लिंबू असेल, त्यानंतर तुमचं नाव माहिती आहे मला, माझ्या काही सांगितलं गरज नाही. मग याच्यामध्ये एक्सेस जे सीड तुम्हाला भेटतात पाहायला, ते बिकॉज ऑफ द पॉली एम्ब्रियोनी आहे. ते कशामुळे आहे? पॉली एम्ब्रियोनीमुळे. मग अशाच प्रकारच्या प्लांट मध्ये न्यूसेलसचे सेल्स डायरेक्ट कन्वर्ट होतात इनटू द एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन. म्हणजे नो झायगोट अँड म्हणजे इंटरमिडिएट झायगोट असेल तर इथे तो होणार नाही आणि डायरेक्ट हा एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होतो. क्लिअर म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट इथे पॉली एम्ब्रियोनी हा कन्सेप्ट मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर केला याच्या माध्यमातून. तर आता न्यूसेलसचा जो सेल आहे तो काय करेल? इथं मायटोसिस करेल सेल्स ऑफ न्यूसेलस. ठीक आहे. काही वेळेसाठी तुम्ही या ठिकाणी स्पोरोजेनस टिश्यूज म्हणू शकता. स्पोरोजेनस टिश्यू याला याच्यामुळे म्हणतात कारण दे कॅन फॉर्म द स्पोर्स. ते स्पोर तयार करू शकतात. ओके. मग आता काय होतं? न्यूसेलस बाय मायटोसिस फॉर्म द मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल आपण एमएमसी मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतो, इथे बोलायचं नाही. ठीक आहे. इथे डायरेक्ट मेगास्पोर मदर सेल आहे. मग मेगास्पोर मदर सेल मेयोसिस कन्सिस्ट करतात. देयर इज अ मेयोसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन. आफ्टर रिडक्शनल डिव्हिजन द मेगास्पोर मदर सेल विल बी कन्वर्ट्स टू द मेगास्पोर्स. ते काय करतील? हे मेगास्पोर्स फॉर्म करतील. इज इट क्लिअर? आता जसं मायक्रोस्पोरोजेनेसिसच्या वेळेस 4 हॅप्लॉइड
मायक्रोस्पोर तयार झाले होते ना, तसेच इथे सुद्धा 4 हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्म होतात, 4 हॅप्लॉइड मेगास्पोर, बट देयर इज फॉर्मेशन ऑफ 4 haploid megaspores, okay, and which are arranged in linear manner. Linear manner मध्ये अरेंज असते. आता लिनियर मॅनर कसं आहे तुम्हाला इथे क्लिअर करतो. Now see here, this is the body of ovule. ठीक आहे, आणि हा पूर्ण न्यूक्लियसचा पार्ट तुमचा. मग सुरुवातीला काय असतं, सुरुवातीला इथे हा सिंगल मेगास्पोर मदर सेल, ओके, हा काय झाला मेगास्पोर मदर सेल. आता डिवाइड झालं, मेगास्पोर मदर सेल काय झालं डिवाइड. मेगास्पोर मदर सेल डिवाइड झाल्यानंतर म्हणजे मेयोसिस त्या ठिकाणी झालं. मेयोसिस झाल्यानंतर इथे लिनियर सेल्स तुम्हाला भेटतील. चार एकावरती एक अरेंज. ठीक आहे, त्याच्यातून एक क्लिअर होतो की फंक्शनल कुठून असतं आणि नॉन फंक्शनल कुठून असतात ते क्लिअर आहे तुम्हाला, कारण त्यावरती प्रश्न विचारलेला ARPMT. The functional megaspore is present at which side or at which end. मग कोणत्या एंडला असेल तर इथे बोलू शकता तुम्ही. याच्यात मी क्लिअर करतो तुम्हाला आता, आधी म्हणजे तुम्हाला बोलता येईल. याच्यातले वरती जे 3 असतात ना, these three are non-functional. हे 3 काय असतील नॉन फंक्शनल असतील. आणि हा खालचा जो आहे इट इज ए फंक्शनल मेगास्पोर. हा कसा आहे फंक्शनल, म्हणजे 4 हॅप्लॉइड मेगास्पोर लिनियर टेट्रॅड फॉर्म होतो. इथे लिनियर टेट्रॅड आहे, तिकडे लिनियर नव्हतं, ऍक्च्युअल डायरेक्ट टेट्रॅड होतो, चारही बरोबर अरेंज होते, बिलकुल नाही. इथे लिनियर एकावरती एक असेल. आता याच्यापैकी खालचा फंक्शनल आहे आणि वरतीले 3 नॉन फंक्शनल आहे. ड्युरिंग एम्ब्रियो सॅक फॉर्मेशन म्हणजे ड्युरिंग गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट, गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटच्या वेळेस हा फंक्शनल मेगास्पोर बाकी राहील. दीज नॉन फंक्शनल मेगास्पोर विल बी डिसइंटिग्रेट. कुठेतरी क्लिअर पण झाला. पण नॉन फंक्शनल मेगास्पोर काय होतं नंतर डिसइंटिग्रेट, तिन्ही डिसइंटिग्रेट होऊन जातात, त्यांचं काही काम राहत नाही. राहतो फक्त कोणता फंक्शनल मेगास्पोर. आणि फंक्शनल मेगास्पोर हा काय होतो, इट विल बी ड्युरिंग गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट कन्वर्ट टू दी एम्ब्रियो सॅक. गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट काय होईल एम्ब्रियो सॅक मध्ये कन्वर्ट होईल. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे तो ओव्हलच्या कोणत्या साइडला प्रेझेंट असेल. The functional megaspore present at which side of the ovule or at which end of the ovule? Micropylar end. At the micropylar end. बरोबर आहे की सगळ्यांना अंडरस्टँड झालं होतं का? एकदम सिंपल आहे, का जास्त अवघड नाही. मग आता नॉन फंक्शनल मेगास्पोर्स कुठे असतील टुवर्ड्स द चॅलाझल एंड आणि फंक्शनल मेगास्पोर कुठे असतील टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. इज इट क्लिअर? म्हणजे एम्ब्रियो सॅक फॉर्मेशन जे आहे ते कुठे होईल टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. ठीक आहे, फॉर्म झाल्यानंतर परत एम्ब्रियो सॅकचे व्हेरियस पार्ट जो आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी चालले जातात. आता दिस इज अबाउट द मेगास्पोरोजेनेसिस. याच्यातून तुम्हाला क्लिअर झालं की एकच मेगास्पोर फंक्शनल असतं आणि बाकीचे 3 जे आहेत ते नॉन फंक्शनल असतात. सीड फॉर्मेशनच्या वेळेस 4 गॅमेट तयार झाल्यानंतर एकच फर्टिलाइज होतो. म्हणून प्रत्येक मेयोसिस नंतर फिमेल गॅमेटोजेनेसिस जेव्हा होतं तर प्रत्येक मेयोसिस तुम्हाला एकच फंक्शनल मेगास्पोर भेटतो. काय होतं एकच फंक्शनल मेगास्पोर भेटतो. मला एकच मिनिट मला वेळ द्या.
ऍक्च्युअली लॅपटॉपची चार्जिंग संपली होती, सगळं बंद झालं असतं मध्ये. ठीक आहे, थँक्यू फॉर वेटिंग. आता मी इथे येतो. बघा आता मेगास्पोरोजेनेसिस नंतर पुढे काय आहे? देयर इज अन नेक्स्ट स्टेप दॅट इज फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट. आणि हे फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट कुठे होईल? इनसाइड ओव्ह्यूल. जसं मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट साठी दोन कंडिशन्स होते आणि दोन एरियाज होते, त्यावेळेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे. जसं मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटच्या वेळेस दोन कंडिशन्स आणि दोन एरिया होते, तसं त्या ठिकाणी नाही. समजतंय? त्या ठिकाणी फक्त सिंगल कंडिशन आणि सिंगल एरिया. इनसाइड मेगास्पोरॅन्जियम. The point is development of female gametophyte. ठीक आहे. आता फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होईल? तर मेल सारखं नाही आहे, इथे सरळ सरळ काय आहे? एकच एरिया, याचं लोकेशन किंवा ऑकरन्स किंवा इट इज ऑकर्ड इन occurs in megasporangium. ओके, काहींचं माईक अजून चालू आहे, तो माईक बंद करा म्हणजे घरच्यांचा आवाज मध्ये येणार नाही. ठीक आहे, म्हणजे माईक म्यूट करून घ्या. ज्यांना बोलायचं असेल तेव्हाच फक्त ते अनम्यूट करतील आणि माझ्याबरोबर बोलतील. इथं occurs in the megasporangium. आता कशा पद्धतीने होईल? इथं तुम्हाला मी मेगास्पोरॅन्जियम मध्ये फंक्शनल मेगास्पोर दाखवले. ओके, मग फक्त आता हे सगळे डिसइंटिग्रेट झालं असं दाखवेल. हे लोकेशन पर्पजेस साठी या ठिकाणी घेतले मी. हे सगळे डिसइंटिग्रेट झाले असं दाखवतो आणि फक्त एकच फंक्शनल आहे तो मी दाखवतो. ठीक आहे, मग इथे घेतो. How development of female gametophyte occurs? The functional megaspore. हा त्याचा न्यूक्लियस आणि हा मेगास्पोर. Functional megaspore first shows the transverse division, but here for the development of female gametophyte there is requirement of pre-nuclear division. It requires, यावरती प्रश्न विचारलेला आहे, it requires three nuclear divisions. इथे तीन प्री न्यूक्लियर डिव्हिजन लागतात. तिन्ही प्री न्यूक्लियर डिव्हिजन जे आहेत ते काय आहेत? मायटोटिक डिव्हिजन आहे. ऑल आर मायटोटिक डिव्हिजन्स. आता इथे घेतो, दिस इज युअर फंक्शनल मेगास्पोर. कुठे आहे? टुवर्ड्स मायक्रोपाइल. ओके, मग हा तुमचा फंक्शनल मेगास्पोर. इथे पहिली न्यूक्लियर डिव्हिजन होईल. सांगितलं तुम्हाला प्री न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे लगेच सायटोप्लाझम डिवाइड होत नाही. न्यूक्लियर डिव्हिजन at the end the cell wall will be formed. लगेच सेल वॉल फॉर्म होत नाही. मग इथं पहिली डिव्हिजन झाली, there is first division. There is first division, that is pre-nuclear mitotic division. After division, you can see here two nuclear stage, one cell, one nucleus ही पहिली स्टेज होती. ठीक है, this is called as megaspore, which is functional. Okay, आता इथे प्री न्यूक्लियर डिव्हिजन झाली, दोन न्यूक्लियस तयार झाले, म्हणजे this stage is an one celled two nuclear stage. बरोबर, this stage I is one celled two nuclear. What happen after this? Both nuclei will be goes towards the pole. दोन्ही न्यूक्लिया काय होतील? पोल्स कडे शिफ्ट होतील. ठीक है, and after shifting they will be show second nuclear division. म्हणजे ते सेकंड डिव्हिजन दाखवतो. काय झालं असेल इथं? हा सेल असा इलॉंगेट झाला असेल आणि शिफ्टेड टुवर्ड द पोल या पद्धतीने गेलेले असेल. मी डायरेक्ट स्टेज घेतोय, डिव्हिजन झाले. Here now
पोलार पोझिशनला 2 2 न्यूक्लियस झाले म्हणजे टोटल 4 झाले. दी स्ट्रक्चर इज वन सेल्ड 4 न्यूक्लियर. वन सेल्ड 4 न्यूक्लियर. ठीक आहे. पुढे थर्ड डिव्हिजन आहे. नेक्स्ट देयर इज अँड थर्ड डिव्हिजन. मी काय सांगितलं इथं 3 फ्री न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे लास्ट डिव्हिजन असेल आता ही थर्ड डिव्हिजन. थर्ड डिव्हिजनच्या वेळेस कंडिशन असेल 4 अप्पर न्यूक्लियस आणि 4 लोअर म्हणजे 4 चलाचल एंडकडे असेल आणि 4 मायक्रोपायलर एंडकडे असेल. 1 2 3 4 1 2 3 4 स्टेज काय झाली आता इथं. अजूनही सिंगल सेल्ड आहे म्हणजे वन सेल्ड 8 न्यूक्लियर. वन सेल्ड 8 न्यूक्लियर. क्लिअर. आता आपला जो एम्ब्रियो सॅक आहे तो 7 सेल्ड 8 न्यूक्लियर. 8 न्यूक्लियस झाले आपले. आता 7 सेल्ड कसे आपल्याला पाहायचं आहे. नाउ व्हॉट हॅपन हियर. डिव्हिजनल प्रोसेस कंप्लीट झाली. आता इथून पुढची प्रोसेस आहे. व्हॉट हॅपन. यानंतर या ठिकाणी काय होईल. हे जे 4 न्यूक्लियस आहे चलाचल आणि मायक्रोपायलर एंडकडे तर याच्यातला एक एक न्यूक्लियस जो आहे लोअर साइडचा हा लोअरचा आणि हा अप्पर समजा तर हे जे 2 न्यूक्लियस आहेत विल बी शिफ्टेड टू दी सेंटर. हे 2 न्यूक्लियस काय होतील सेंटरकडे येतील. जसे सेंटरकडे येतील तिथे फ्युजन होईल त्यांचं आणि ते फ्युजन ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन होईल. मग दे विल बी शिफ्टेड टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. हे सेंटरला आलं. सेंटरला आल्यानंतर फ्यूज झाला असं मी दाखवलंय. सेंटरला आला आणि फ्यूज झाले. नॉट दी सेल ओनली न्यूक्लियस. दे डू नॉट हॅव्हिंग दी सेल वॉल नाही बट रिमेनिंग 3 ऑफ चलाझल अँड मायक्रोपायलर. मग चलाझलकडे असलेले 3 आणि मायक्रोपायलकडे असलेले 3 हे तीनही सेल्युलर ऑर्गनायझेशन शो करतात अँड विच फॉर्म दी सेल वॉल. त्यांच्यावरती सेल वॉल फॉर्म करतात बट दे ग्रुप्ड इन 3 मॅनर. 3 चलाझल एंडला ग्रुप होतील आणि 3 मायक्रोपायलर एंडला ग्रुप होतील आणि त्या 3 ग्रुपचे सेपरेट स्ट्रक्चर फॉर्म होतील. मग 3 चलाझल एंडला त्यांनी काय केलं इथे ग्रुप फॉर्म केला आणि 3 सेल तयार झाले. ओके. मायक्रोपायलर एंडला इथे सुद्धा ग्रुप झालं. 3 सेल त्यापैकी एक सेल हा मोठा असेल आणि 2 सेल हे छोटे असतील. एक सेल हा मोठा आणि 2 छोटे. आता प्रत्येक याला सेपरेट नाव आहे. मी इथपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला स्ट्रक्चर भेटलेलं आहे. काय आहे. एक हा पूर्ण सेल 3 आणि 3 6 7 सेल. इट इज 7 सेल अँड 8 न्यूक्लियर स्ट्रक्चर. हे काय झालं 7 सेल आणि 8 न्यूक्लियर स्ट्रक्चर तुमचं एम्ब्रियो सॅक तयार झालं. आता प्रत्येकाला नावं आहेत त्यांच्या फंक्शनल बेसिस वरती. कसं मग मी सेपरेट आता एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो. स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक. नाउ दिस स्ट्रक्चर म्हणजे या ठिकाणी फॉर्म झाला हा जो स्ट्रक्चर असेल 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड. दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ फिमेल गॅमेटोफाइट. आपण मेल गॅमेटोफाइट म्हणजे काय म्हटलं होतं. पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट्स कॉल्ड ॲज मेल गॅमेटोफाइट. इथं 7 celled 8 nucleated structure is called as female gametophyte and female gametophyte is also called as embryo sac. Embryo sac. Why it is called as embryo sac? Because in this there is development of embryo. त्याच्या आतमध्ये embryo डेव्हलप होतो म्हणून त्याला embryo sac असं म्हटलं जातं. ठीक आहे. मला आता embryo sac चं स्ट्रक्चर तिथेच काढलेला हा स्ट्रक्चर फक्त मी रिपीट करतो. वरतीले सेल्स 3 सेल आहेत which are called as antipodals. याला नाव दिलंय antipodals. कोरडामध्ये ह्या स्ट्रक्चरला एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जातं. खालचा पार्ट त्याच्यातला एक मोठा सेल आहे आणि 2 छोटे आहेत. हे तीनही मिळून आता हे 3 सेल कसे आहेत त्यातला जो मोठा आहे दिस इज कॉल्ड ॲज एक सेल ज्याच्याबरोबर एक मेल गॅमेट प्रेझेंट होईल आणि हे जे 2 त्यांचं खूप महत्त्वाचं काम आहे
कॉल्ड ॲज द सिनर्जिड्स. आणि महत्वाचं काम काय असेल तर यांचं महत्वाचं काम आहे ते अट्रॅक्ट दी पोलन ट्यूब. का पोलन ट्यूब बरोबर ओव्हल मधून याच ठिकाणावर एंट्री होऊन फर्टिलायझेशनसाठी मदत करते. याचं कारण की सिनर्जिड्स काय करतात त्या पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्याचं काम करतात. अरे समजते ना, मी नुसतं पुढे चाललंय विचारलं तुम्हाला आतापर्यंत. समजतंय का मुलांनो? हा बोला. व्हेरी गुड. सगळ्यांची नाव सगळ्यांचं येते मेसेजेस येस म्हणून. आणि आज मला वाटतं स्क्रीनही चांगली दिसलेली एंड पर्यंत. ओके व्हेरी गुड. सगळ्यांचे मेसेजेस आले. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना समजलं याचा अर्थ. मग हा एम्ब्रियो सॅक आहे तुमचा. तर हे जे एम्ब्रियो सॅक आहे याच्यामधलं आपण इथे होतो हे दोन सेल, एक सेल मोठा आहे आणि दोन छोटे सिनर्जिड्स आहेत. ठीक आहे. ह्या दोघांना एकत्रितरित्या दिस इज सो कॉल्ड, हा कंप्लीट स्ट्रक्चर दिस इज कॉल्ड ॲज एग apparatus. एग apparatus. एग apparatus. व्हॉट इज कॉल्ड एज एग apparatus? एक सेल महत्वाचं सेल ज्याच्या बरोबर फर्टिलायझेशन होतं, झायगोट फॉर्म होतो आणि त्याला मदत करणारे हे दोन सिनर्जिड्स आहेत. हे दोन सिनर्जिड्स आहेत जे त्याला मदत करतात. ठीक आहे. मग हे त्याला मदत करतात म्हणून यांचं एकत्रित स्ट्रक्चर एग apparatus. हे दोन्ही त्याचे apparatus झाले एकचे. ठीक आहे. आता हे झाले आपले दोन पार्ट. एक मधला आहे जे दोन न्यूक्लियस कन्सिस्ट करतो, नंतर फ्युजन शो करतो आणि फ्युजन नंतर इट इज फॉर्म दॅट इज सेकंडरी न्यूक्लियर. सेकंडरी न्यूक्लियर. ठीक आहे. प्रत्येकाचे फंक्शनिंग पहा. अँटीपोडल्स नो फंक्शन. ड्यूरिंग फर्टिलायझेशन दे विल बी डिसइंटिग्रेटेड. सॉरी फॉर अन इंटरप्शन. अँटीपोडल्स म्हणजे अँटीपोडल्स काय करतात? डिसइंटिग्रेट. they will be disintegrates during fertilization. याचं काहीच काम नाही. ओके. यांचं महत्वाचं काम आहे ह्या तिघांचं. हे काय करतात? एक apparatus त्यापैकी एक सेल fertilizes, एक सेल fertilizes with एक सेल हा जो आहे तो फर्टिलाइज होतो विथ मेल गॅमेट. एका मेल गॅमेट बरोबर फर्टिलाइज होतो. ठीक आहे. आणि सिनर्जिड हे काय करतात? दे विल सपोर्ट, दे विल मदत, सॉरी दे विल हेल्प, दे विल सपोर्ट याच्यासाठी टू अट्रॅक्ट दी पोलन ट्यूब फॉर फर्टिलायझेशन. ते काय करतं? पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करतं फर्टिलायझेशन साठी. मग पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करणे, पोलन ट्यूबला गाईड करणे, एनसीईआरटी मध्ये गाईड हा वर्ड वापरलेला आहे. इट गाइड्स दी पोलन ट्यूब. हे पोलन ट्यूबला गाईड करतं. पण कसं? मग त्यासाठी मी तुम्हाला इथं एक एक्स्ट्रा अनादर स्ट्रक्चर दाखवतो. सिनर्जिड्स फॉर्म सम थिक फिलामेंट्स. काही थिक फिलामेंट्स सिनर्जिड्स फॉर्म करतात. हियर ज्यांचं फिंगर लाईक अपीअरन्स असतं, या ठिकाणी काही थिक फिलामेंट्स त्यांनी फॉर्म केले ज्यांचं फिंगर लाईक अपीअरन्स आहे, कॉल्ड ॲज फिलिफॉर्म apparatus. काय म्हणतात त्याला? फिलिफॉर्म apparatus. ओके. याला म्हणतात फिलिफॉर्म apparatus. हे फिलिफॉर्म apparatus ऍक्च्युअली गाईड करतं पोलन ट्यूबला टू एंटर इनटू द सिनर्जिड ऑर द एम्ब्रियो सॅक फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन. ठीक आहे. म्हणजे हे फिलिफॉर्म apparatus काय करत म्हणजे पोलन ट्यूबला गाईड करेल. मग पोलन ट्यूब काय होईल? अशा पद्धतीने इथून सिनर्जिड्स मध्ये एंटर होईल. इथे आतमध्ये त्या पोलन ट्यूब मध्ये दोन गॅमेट्स आहेत. हे गॅमेट्स त्याच्या बरोबर आतमध्ये येतील. इथे सिनर्जिड्स मध्ये आल्यानंतर काही केमिकल रिएक्शन त्यात बस्ट होतं आणि दोन्ही गॅमेट्स या ठिकाणी येतात. दोन्ही गॅमेट्स येतात. यातला एक गॅमेट सेकंडरी न्यूक्लियर बरोबर फर्टिलाइज होतो जो एंडोस्पर्म फॉर्मेशन साठी गरजेचा आहे. आणि हा एक गॅमेट एक सेल बरोबर फर्टिलाइज होतो जो झायगोट तयार करतो. मी फर्टिलायझेशन सेपरेटली तुम्हाला सांगेन. पण एम्ब्रियो सॅक या पद्धतीने या ठिकाणी मदत करतो. इज इट क्लिअर? हा प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला एक एक बारकाव्यासह इथं क्लिअर केलेला आहे आणि त्यातला प्रत्येक पार्ट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. आता एक लास्ट पार्ट राहिलेला आहे. ऑलरेडी मेगास्पोर जो आहे तो हॅप्लॉइड होता. ऑलरेडी हा जो मेगास्पोर आहे तुमचा असा आता हॅप्लॉइड होता.
मग यातले प्रत्येक सेल कसे असतील हो? तर अँटीपोडल्स त्याचे तिन्ही सेल्स कसे असतील? कोण सांगू शकतं मला? उदावंत, उदावंत आहे याच्यामध्ये, उत्तर का देत नाहीये? हा अच्छा ठीक आहे, चल वास्ते, वास्ते पूजा. कसे असतील अँटीपोडल्स? हॅप्लॉइड असतील. ठीक आहे, मग मेगास्पोर तुमचा हॅप्लॉइड आहे तसं हे अँटीपोडल्स पण हॅप्लॉइड असतील. पण अँटीपोडल बरोबर एक ॲपॅरॅटस पण आहे, हे पण कसे असतील हो? प्रश्न विचारतात ना याच्यावरती. म्हणजे तुमचं जर लीफ जर डिप्लॉइड असेल तर तुमचं एक ॲपॅरॅटस काय असेल? लीफ जर डिप्लॉइड असेल एकदम डिफरंट रिलेशन आहे, पण उत्तर तुम्हाला गाठवणे गरजेचं आहे. तर तुमचा तो अँटीपोडल कसे असतील या पद्धतीचे प्रश्न विचारतात. आणि कधी कधी तुम्हाला समजलं का नाही ते पाहण्यासाठी सुद्धा त्या पद्धतीने विचारलं जातं. सॉरी फॉर इंटरप्शन. हा मी प्रश्न विचारलाय तुम्हाला. एक ॲपॅरॅटस हॅप्लॉइड असतो डिप्लॉइड? बोला लवकर. कोणीच बोलत नाहीये. येत आहेत उत्तर. पाटील शंतनू हॅप्लॉइड, सचिन मोहाडकर वैष्णवी हॅप्लॉइड, पूजा हॅप्लॉइड, वाणी हॅप्लॉइड, श्रुती शिंदे हॅप्लॉइड. व्हेरी गुड. चला तुम्हाला कळलं आहे समजायचं. मग हे तीनही काय असेल? एक सेल पण हॅप्लॉइड असेल, सिनर्जीज पण काय असेल? हॅप्लॉइड असेल. पण सेकंडरी न्यूक्लिआय दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्यूज झाल्यानंतर तयार झाले. सेकंडरी न्यूक्लिआय जो आहे दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस नंतर फॉर्म झालेला आहे. मग सेकंडरी न्यूक्लिआय कसा असेल? बोला. सेकंडरी न्यूक्लिआय दोन हॅप्लॉइड न्यूक्लियस फ्यूज झाल्यानंतर तयार झाले. उत्तर येत आहेत. पाटील डिप्लॉइड, वास्ते डिप्लॉइड, वाणी डिप्लॉइड, उदावंत डिप्लॉइड, अपूर्वा डिप्लॉइड. व्हेरी गुड. चला सगळ्यांना याचा अर्थ समजलेला आहे. मग इथं हे तुमचे अँटीपोडल्स हॅप्लॉइड, एक सेल हॅप्लॉइड, सिनर्जी हॅप्लॉइड, बट सेकंडरी न्यूक्लिआय इज डिप्लॉइड. एक ॲपॅरॅटस हॅप्लॉइड. ठीक आहे, सेकंडरी न्यूक्लिआय एकटा डिप्लॉइड असतो. म्हणूनच फर्टिलायझेशन नंतर एंडोस्पर्म जो आहे तो डिप्लॉइड असतो, कारण त्याच्याबरोबर एक मेल गॅमेट जो आहे तो काय झालाय? फर्टिलाइज झालाय. आणि एक सेल हा डिप्लॉइड असतो म्हणजे झायगोट. झायगोट आणि एम्ब्रियो हा डिप्लॉइड असतो कारण त्याच्याबरोबर हॅप्लॉइड बरोबर हॅप्लॉइड फर्टिलाइज झालेला. ठीक आहे, इथपर्यंत आजचा हा आपला पार्ट होता. आपण त्याच्यातले सगळे पार्ट आज पूर्ण केलेले आहेत. त्यानंतर ओव्हल, त्याच्यामध्ये सर्सिनोट्रॉपस, अँफिट्रॉपस, अट्रॉपस. ठीक आहे, तर हे काही मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याचे सगळे टाइप विथ फंक्शन आणि विथ फिगर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये क्लिअर करेल. पण झालेल्या बेसिसवरती टास्क 1 ची वेळ आलेली आहे. म्हणजे पहिलं टास्क जे आहे मी तुम्हाला आज किंवा उद्या मी तुम्हाला फर्स्ट टास्क प्रोव्हाइड करेन. तो टास्क पूर्ण करायचा आणि सबमिट करायचा. रिलेटेड क्वेश्चन त्याच्याबरोबर सॉल्व्ह करत जायचं आहे. ठीक आहे. अच्छा, या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम आहे आतापर्यंत झालेल्या पार्ट वरती? बोला. नो नो. व्हेरी गुड. नो. सगळ्यांचे मेसेजेस येत आहेत. व्हेरी गुड. ओके ओके, कोणालाही प्रॉब्लेम नाही. जर असेल तर लगेच विचारू शकता. तुम्हाला वेळ दिलेला आहे पुढे. म्हणजे आज आपण ऑनलाईन मध्ये सुद्धा काही प्रमाणात जवळपास 80% सक्सेस झालेलो आहोत, कारण आज आपली स्क्रीन सुद्धा क्लिअर दिसते. कोणाला काहीही प्रॉब्लेम नाही असं मी अपेक्षित करतो. एक गोष्ट तुम्हाला तुमच्या लक्षात आणून देतो. आज आपली बोर्डची टेस्ट आहे, सगळ्यांना आठवत असेल. ठीक आहे, आणि बोर्डच्या टेस्टमध्ये तुम्हाला 3 टॉपिक दिलेले आहेत. बरोबर रात्री 9 वाजता तुम्हाला टेस्ट सुरू करायची आहे. तुमच्या पॅरेंट्सला तुमच्या सुपरविजनसाठी यायचं आहे.
सूचना कळतायत ना? तुमच्या पॅरेंट्सला सुपरविजनसाठी घ्यायचं आहे. टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाटलं तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही मला पर्सनली माझ्या अकाउंट वरती तुमचे जे इमेजेस आहेत, उत्तर जे आहेत, ते उत्तर तुम्ही मला त्याचे फोटोज तुम्ही मला पाठवू शकता. पीडीएफ फॉर्म मध्ये पाठवा. ठीक आहे, उत्तर पीडीएफ फॉर्म मध्ये पाठवा. पुढच्या 2 दिवसांमध्ये पेपर चेक करून मी तुम्हाला त्याचे आन्सर त्याचे तुम्हाला मार्क्स सांगेल. ठीक आहे, समजते सगळ्यांना? म्हणजे टेस्ट झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला फोटो घ्यायचा आहे आणि पीडीएफ फॉर्म मध्ये मला माझ्या पर्सनल अकाउंट वरती पाठवायचं आहे. त्याच बेसिस वरती तुम्ही टेस्ट दिली आहे की नाही मला त्याचं अटेंडन्स क्लिअर होईल. त्या अटेंडन्स मी समोर प्रेझेंट करेल. ठीक आहे, परंतु ते पुढच्या 10 मिनिटांमध्ये मी घेईल. त्याच्यानंतर कोणाचंही येणार नाही किंवा ऍक्सेप्ट करणार नाही. टेस्ट पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला पूर्ण 1 तास दिलेला आहे. म्हणजे 1 तास दिलेला आहे. 1 तास नंतर 5 मिनिटात फोटो काढून होतो, 3 मिनिटात पीडीएफ मध्ये कन्वर्जन होतं आणि 2 मिनिटात ट्रान्सफर होतं. म्हणून तुम्हाला 10 मिनिटं दिलेली आहे. 10 मिनिटात मला काय करायचं, माझ्या पर्सनल अकाउंट वरती उत्तर पत्रिका तुमची फोटो काढून पाठवायची आहे. त्यासाठी थोडं चिंतूसपणा केलं तरी चालेल. एका पेज वरती मोस्ट ऑफ द आन्सर्स आणण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 2 ते 3 पेजेस मध्ये पूर्ण होईल. काय फरक पडत नाही मला फक्त तुमचे आन्सर चेक करायचे आहेत, त्यावर तुमचे मार्क्स काढायचे. सूचना समजली सगळ्यांना? जे 3 चॅप्टर तुम्हाला दिलेले आहेत, आठवत असेल त्यापैकी एक चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. ठीक आहे, दुसरा चॅप्टर आहे मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर आणि तिसरा आहे प्लांट ग्रोथ. यापैकी 2 चॅप्टर ऍज इट इज एनसीईआरटी, सीबीएसई आणि आपलं बोर्ड तिघांनीही तसंच ठेवलेलं आहे, रिड्यूस केलेले नाही. म्हणजे ह्युमन हेल्थ आणि मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर जे काही रिडक्शन आहे ते प्लांट ग्रोथ मध्ये आहे. प्लांट ग्रोथ मध्ये सुद्धा सुरुवातीचं ग्रोथचं पार्ट गेलेलं आहे आणि खालचे हार्मोनचे सगळे पार्ट ऍज इट इज त्यांनी ठेवलेले आहे. ठीक आहे, पण तरी सुद्धा आपण हा चॅप्टर घेतलेला आहे, तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला पुढे जाऊन त्याचा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको म्हणून मी तो आहे तसाच ठेवलाय आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून तिन्ही चॅप्टरचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. यावरती काही शंका असेल तर तुम्ही बोलू शकता. हा, ओके. तुमचे मेसेजेस येत आहेत, त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना म्हणजे लोकांना शंका नाहीये कोणालाच. व्हेरी गुड. चला, जवळपास बऱ्याच जणांचे मेसेजेस पण आलेले आहेत. ओके ओके ओके, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. आज तुम्ही सर्वजण एकत्र आल्याबद्दल. हा एवढाच वीक आपण काय करणार आहोत, दिवस आड घेणार आहोत. लवकरच नेक्स्ट वीक मध्ये किंवा त्याच्या पुढच्या वीक मध्ये आपण रोज येण्याचा प्रयत्न करूया ऑनलाईन. ठीक आहे, थोडंसं सेटअपला आधीच्या अर्धा पाऊण तास वेळ जातो, त्यामुळे थोडं आपण काय करतोय दिवस आड करत आहोत. पण आपण नंतर काय करणार आहोत, डेली याच्यामध्ये म्हणजे रोज 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 एक लेक्चर आपण 11 वाजता. त्याच्यानंतर परत मला मेसेज टाकून विचारू नका सर लेक्चर किती वाजता राहील. लेक्चर दिवस आडच राहील आणि 11 वाजताच राहील. सेम लिंक तुम्हाला राहील, परत आता लिंक मी पाठवणार नाही. बरोबर 11 वाजता म्हणजे 10 मिनिटं आधी तुम्ही त्याला जॉईन होऊन जा, प्रॉब्लेम नाही. म्हणजे याच्यानंतर तुम्हाला मेसेजेस पाठवण्याची गरज नकोय मला. ठीक आहे, डायरेक्ट मी याच्यानंतर बरोबर 11 वाजता तुमचं लेक्चर सुरू करत आहे. म्हणजे 10 मिनिटं आधी मी येईल, तुम्हाला ऍड करून घेईल आणि नंतर सुरू करेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांची नावं गुगलवरती बदललेली नाही, त्यांची नावं बदलून घ्या. म्हणजे लास्ट टाइम आपला जो प्रॉब्लेम होता, जो नोबिता कोण डोरागोन हा कोण होता, जो आला होता आपल्यापैकीच कोणतरी आले, कारण तुमच्या व्यतिरिक्त कोणालाही लिंक दिलेली नाही आणि तो स्वतःहून समोर आलं तर चांगली गोष्ट आहे. त्याचं मी गुगलला मेसेज पाठवलेला आहे, तुम्हाला लवकरच त्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि आलंच तर हे गोष्ट ध्यानात ठेवा, त्या विद्यार्थ्याला जर आपल्यापैकी असेल तर मी त्याचा दाखला लाल शेऱ्यासह देखील प्रिन्सिपल तुम्हाला बोलतो. ठीक आहे, म्हणजे जर आपल्यापैकी तो विद्यार्थी असेल, हा मी त्याला वेळ देईल, तो मला स्वतःहून स्वतःचं नाव सांगू शकतो, तर मी त्याच्या दाखल्यावरती लाल शेरा देणार नाही, फक्त समज मी त्याला सोडून देईल. परंतु जर स्वतःहून जर बोलला की मी होतो म्हणून, तर त्याला माफी आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी आजच्या लेक्चरला थांबवतो. सर्वजण एकत्र आला, परत एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच.